महाराष्ट्रात मटण प्रेमींना सुट्टीचा दिवस असेल किंवा रविवारी मटणाचा बेत झाला तर तो दिवस त्यांच्यासाठी अजून स्पेशल होऊन जातो. आणि मटण खाण्याची लालसा असणाऱ्या मंडळीच्या रविवारचा सकाळचा शेड्यूल एकदम फिक्सच असतो, तो म्हणजे मटण किंवा चिकन. पण सध्या राज्यात मटणावरून वेगळाच वाद उभा राहिले. झटका की हलाल, कोणतं मटण चांगलं, असा सवाल अनेक लोक विचारत आहे आणि यावरून वाद सुरू आहे. मटणावरून राज्यात चांगलाच गदारोळ सुरू झाला आहे. पण नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे? झटका आणि हलाल यामध्ये फरक काय आहे आणि भाजप नेते नितेश राणेशी हे संपूर्ण प्रकरण कसं जुळलेलं आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिशा हटवार आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. देशात विविध प्रकारच्या कामांसाठी तुम्हाला अनेक प्रमाणपत्रांची आवश्यकता असते, जे तुमच्या वेगवेगळ्या कामांसाठी आवश्यक आहे. आता तुम्ही विचार करत असाल की मी सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्राबद्दल का बोलते, तर त्याचं असं की नुकतंच महाराष्ट्रात नवीन प्रमाणपत्र सुरू केलं आहे. मल्हार प्रमाणपत्र असं या सर्टिफिकेटचं नाव आहे आणि हे प्रमाणपत्र जोडलंय ते झटका वर्सेस हलाल कॉन्ट्रोवर्सी आणि भाजप नेते नितेश राणे यांच्यासोबत. कारण हल्लीच महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी मल्हार प्रमाणपत्राचा उल्लेख करत हलालला मल्हारची टक्कर असा नवा उपक्रम सुरू केला आहे. 10 मार्च 2025 रोजी अधिकृतपणे या प्रमाणपत्राचे लोकार्पण करण्यात आले. या नव्या संकल्पनेच्या अंतर्गत हिंदू मांस विक्रेत्यांना विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार असून ग्राहकांना हिंदू दुकानदारांकडून शुद्ध आणि पारंपरिक झटका पद्धतीने मिळालेलं मांसच मिळेल अशी खात्री देण्यात येणार आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यात चांगलाच वाद सुरू झालेला आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपाबद्दल तर आपण बोलूया, पण सर्वात पहिला प्रश्न हा की मल्हार प्रमाणपत्र म्हणजे काय? तर मल्हार प्रमाणपत्र हे खास हिंदू मांस विक्रेत्यांसाठी सुरू करण्यात आलेलं अधिकृत प्रमाणपत्र आहे. महाराष्ट्रातील सर्व झटका मांस विक्रेत्यांना या प्रमाणपत्रासाठी नोंदणी करावी लागेल. यासाठी सरकारने मल्हार सर्टिफिकेशन.com हे अधिकृत पोर्टल सुरू केलं आहे. मिळाल्यानंतर त्या दुकानदारांना मल्हार प्रमाणित झटका मांस विक्रेता म्हणून ओळखले जाईल. याचा उद्देश म्हणजे हिंदू ग्राहकांनी हिंदू मांस विक्रेत्यांकडून मांस खरेदी करावे आणि त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ किंवा धार्मिक दृष्टिकोनातून अवांछित प्रक्रिया होऊ नये. मल्हार प्रमाणपत्राबद्दल. पण सध्या राज्यात झटका वर्सेस हलाल वाद सुरू आहे. नेमकं हे वाद काय आहे, दोघांमध्ये डिफरन्स काय, असा प्रश्न बहुतेक तुमच्याही मनात आला असेल. तर भारतामध्ये मांस विक्री हलाल आणि झटका या 2 प्रकारांनी केली जाते. हिंदूंमध्ये बळी देण्याची पद्धती ही त्याच्या पशुला कमीत कमी वेदना होईल अशीच आहे. अर्थात त्या पशुचे मस्तक एका झटक्यात कापले जाते. मुस्लिमांमधील पद्धती वेगळी आहे, त्याला ते हलाल असे संबोधतात. ते लोक त्या पशुचा गळा कुराणमधील आयत उच्चारत चिरतात आणि त्यानंतर त्या प्राण्याच्या शरीरातील संपूर्ण रक्त वाहू दिले जाते. हे घडत असताना तो प्राणी आचके देतो, हात पाय झाडतो आणि प्रचंड वेदना सहन करत मृत्यूला सामोरे जातो. ही पद्धत यातनामय, क्रूर आणि अमानुष आहे असे काही लोकांचे मत आहे. या
पद्धतीने जीव घेण्यास मराठी भाषेत हलाल करून मारणे असं म्हटले जाते. तो हलाल या शब्दाचा अपभ्रंश असल्याचे सांगितले जाते. मात्र आता झटका आणि हलाल याबाबत प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत. याबाबत तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा नवराष्ट्र.